पाहिजे. तर मग प्रिपरेशनसाठी प्लॅनिंग काय होती आणि कसा अभ्यास, म्हणजे कसे कुठला सब्जेक्ट पहिले कुठला नंतर, असं कसं मॅनेज? डेफिनेटली मला एक छान असा मेंटॉर मिळालाच नाही की जो मला डिरेक्शन सुरुवातीपासून देईल. तर 18चा जो UPSCचा अटेम्प्ट दिला तो मी सिरियसली दिला होता. तोपर्यंत 1-2 वर्ष जेव्हा आपण नदीत उडी मारलेली असते, तुम्हाला काही माहीत नसलं तरी हळूहळू का होईना आपण हातपाय मारायला लागतो आणि पोहायला शिकतोच. MPSCची एक्झाम किंवा UPSCची एक्झामला जायचं आहे आणि तिकडे करून बघायचं आहे, हे जेव्हा तू पॅरेंट्सला सांगितलं तर पॅरेंट्सची प्रतिक्रिया किंवा रिॲक्शन काय होती? की कोणी एक्झाम द्यावी किंवा कोणी MPSCचं प्रिपरेशन करावं हे पॅरेंट्सनी ठरवूच नाही. बरं, म्हणजे स्टोरी गेलेली वगैरे. पण काय होतं की त्या न्यूज चॅनल्समध्ये कुठेतरी ते कॉम्पिटिशन येतं की ती स्टोरी व्हायरल कशी व्हावी, ते लाईक्स. नाही बाबा, UPSC नाही, आपण फोकस एकच ठेवूया MPSC. सो हे कसं ठरवायचं, काय डिफरन्स असतो दोन्हीमध्ये? आता 25पासून MPSCने सुद्धा तीच पद्धत अवलंबली आहे. तर आता जवळजवळ सिमिलर झाले. Hello everyone, welcome to the show on Becoming with Priyanka. आजचा एपिसोड आहे प्रत्येक त्या अस्पायरंटसाठी जो स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या कठीण प्रवासाला सामोरे जातो. आज आपल्या सोबत आहेत ओमकेश जाधव, एक जिद्दी, संयमी आणि सातत्याने प्रयत्न करणारा तरुण. पदवी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सुरक्षित नोकरीचा मार्ग न निवडता थेट UPSC, MPSC यासारख्या कठीण स्पर्धा परीक्षांच्या तयारीला स्वतःला झोकून दिलं. अपयश आलं, प्रतीक्षा लांबली, दबाव वाढला, पण त्यांनी हार नाही मानली. MPSC मध्ये त्यांनी प्रथम क्लास 2 हे पद मिळवलं आणि तिथेच न थांबता पुन्हा अभ्यास सुरू ठेवला. पुन्हा परीक्षा दिली आणि आज ते अभिमानाने MPSC क्लास 1 अधिकारी झाले आहेत. या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत अपयशानंतर स्वतःला पुन्हा उभं कसं करायचं, क्लास 2 मिळाल्यानंतरही क्लास 1 साठी लढण्याची मानसिकता कशी ठेवायची, प्रिपरेशन दरम्यान कॉन्फिडन्स आणि कन्सिस्टन्सी कशी टिकवायची आणि प्रत्येक MPSC एस्पायरंटसाठी त्यांचा मनापासून सल्ला काय असेल. जर तुम्ही MPSC, UPSC किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा एपिसोड तुमच्यासाठी आहे. कारण हा फक्त यशाचा प्रवास नाही, हा आहे चिकाटी, संयम आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचा प्रवास. सो लेट्स स्टार्ट एपिसोड 2, MPSC क्लास 1 सक्सेस स्टोरी विथ मिस्टर ओमकेश जाधव. फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू द शो. थँक्यू फॉर कमिंग हिअर. आणि आता ऑडियन्ससाठी आणि आम्हाला जाणून घ्यायचं आहे की ओमकेश जाधव पर्सनली कोण आहेत आणि प्रोफेशनली कोण आहेत. थँक्यू प्रियंका, मला इथे बोलवल्याबद्दल. आय एम फिलिंग ऑनर्ड अँड प्रिव्हिलेज टू बी हिअर. आज माझा जो विषय आहे, आता MPSCच्या या फील्डमध्ये थोडंसं काहीतरी मी थोडीशी अचिव्हमेंट जी आहे माझी छोटी. नाही, ही छोटीशी नाही आहे, ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. बऱ्या मुलांना ते नाही होत. सो तर आता त्याविषयी तुम्ही मला बोलावलं तर माझा असा प्रयत्न असणार आहे की मला या जर्नीमध्ये थोडीशी जी काही क्लॅरिटी मिळाली तर ती इथे मी शेअर करेन, जेणेकरून जे ऑनेस्टली प्रयत्न करत आहेत, एफर्ट्स देत आहेत, त्यांच्यापर्यंत एखादी तरी गोष्ट पोहोचावी त्यातली, असा माझा प्रयत्न असेल. तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड जर आम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुमचं शिक्षण काय आहे? तुम्ही नवोदय बोललात, जसं आपल्या आधी बोलणं झालं तसं. त्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंग केली, तेव्हा नंतर तुम्ही अपियर केलं, एक्झाम द्यायला चालू केली. सो पहिले हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही एज्युकेशन वाईज तुमचं थोडंसं पर्सनल बॅकग्राऊंड अँड देन जेव्हा आता तुम्ही जो जॉब करताय तो ऑब्व्हियसली क्लास 1 ऑफिसर तुम्ही होणारच आहात, पण आता ते अजून डेझिग्नेशन मिळालेलं नाही मिळालेलं. सो आता सध्या जो जॉब आहे तो सुद्धा काय आहे? तर मी माझी म्हणजे पर्सनल बॅकग्राऊंड सांगायचा प्रयत्न करतो. माझं मूळ गाव जे आहे ते धानोरा कवठा, तालुका कंधार, जिल्हा नांदेड हे आहे. माझं गाव मुळात जर पाहिलं तर बालाघाट डोंगराच्या जे रेंजेस आहेत त्याचं एकदम शेवटचं टोक आहे आणि शेवटच्या टोकात डोंगराच्या कुशीत असं माझं छोटंसं गाव असलेलं आहे. जवळजवळ 1500 लोकसंख्या आहे. माझे वडील प्राथमिक शिक्षक आहेत जिल्हा परिषदेमध्ये, आई गृहिणी आहे आणि मला एक छोटा भाऊ आहे आणि मोठी ताई आहे. हे असं माझं फॅमिली आणि
गावाचं बॅकग्राऊंड. त्यानंतर मी माझा 5वी पर्यंतचा जो स्कूलिंग आहे ती जनता हायस्कूल नायगाव बाजार जिल्हा नांदेड इथं केले. त्यामध्ये मी 4थीचा स्कॉलरशिपचा होल्डर आहे आणि त्यानंतर 5वीला मी जवाहर नवोदय विद्यालयाची एक्झाम तिथून सिलेक्ट झालेलो आहे. आणि मग 6वीपासून माझी जी स्कूलिंग जर्नी आहे 6वी ते 12वी ही जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर नांदेड इथे झाली. 10वी 12वी म्हणजे 12वीच्या नंतर जे काही CET मध्ये माझे थोडेसे मार्क मिळालेले होते त्याच्या बेसिसवर माझं DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथं ॲडमिशन झालं इंजिनिअरिंगसाठी. मी प्रोडक्शन इंजिनिअरिंग केलेली आणि त्या दरम्यान म्हणजे माझं प्रोडक्शन सँडविच हे ब्रँच होती स्पेसिफिकली. तर ते सँडविचमध्ये काय असतं की 6 सेमिस्टर तुमचं क्लासरूम ट्रेनिंग असते आणि 2 सेमिस्टर तुमचं इंटर्नशिप असतं, इंडस्ट्रियल इंटर्नशिप. तर त्या इंटर्नशिपसाठी मी गोदरेज अँड बॉयज या कंपनीत गेलेलो होतो विक्रोळी मुंबई. हे असं माझं एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे. आणि त्यानंतर मी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. सो हे तुमचं झालं एज्युकेशन. जे तुम्ही आता तुम्ही सध्या काय जॉब करता? तर आता मी माझ्या MPSCच्या प्रिपरेशनमध्ये म्हणजे MPSC म्हणण्यापेक्षा आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स म्हणू, कारण माझी सुरुवात UPSC पासून झालेली होती. UPSCचे मी 2 अटेम्प्ट दिलेत. ओके, सगळ्यात पहिले तुम्ही येस अटेम्प्ट केला. येस. ओके. 2018 मध्ये मी जो अटेम्प्ट दिला त्यामध्ये मला 96 मार्क्स होते आणि 98ला कट ऑफ क्लोज झाला प्रिलिम्सचा. तिथे माझी संधी हुकली म्हणजे मेन्स अपियर करायची. आणि 19चा म्हणजे राज्यसेवेची जी आहे MPSC राज्यसेवेची खूप मोठी जाहिरात आली होती. त्यामध्ये खूप सारी पदं होती. तर ती साहजिक आहे की तिकडचा प्रयत्न करून बघा असं मला वाटलं. आणि 19ची मी प्रिलिम्स 1 महिना छान अभ्यास केला आणि ती मग मी क्वालिफाय झालो होतो प्रिलिम्स. आणि ती मेन्स मी म्हणजे अर्ध्या अधुऱ्या माझ्या अभ्यासावर दिली होती 2019ची. आणि तिथून मला असं वाटलं की मी UPSC पेक्षा MPSC जे आहे मी बेटर करू शकेल तिथे फोकस. येस, लवकर करू शकेल. हा सिलेबस मला थोडासा सोपा जाईल आणि लवकर होईल. म्हणजे UPSCचं जे आहे की खूप जास्त यापेक्षा जास्त एफर्ट्स लागतात. मग मी 2020ला परत अटेम्प्ट दिला. 2020ला मग प्रिलिम्स मेन्स त्यानंतर इंटरव्ह्यूला गेलो पहिल्यांदाच आणि तिथे माझा छान रँक आला म्हणजे 126 रँक आला माझा राज्यात. परंतु तो कोविडचं वर्ष होतं. तिथे जागा खूपच कमी होत्या म्हणजे राज्यात त्या वर्षी फक्त 200 जागा काढलेल्या होत्या. आणि त्यात काय असतं की आपण रिझर्वेशन कॅटेगरी वाईज वगैरे ह्या सगळ्या जागांचं वाटप झालेलं असतं. त्यामध्ये 126 रँकला मला पोस्ट मिळालीच नाही काही. तर मला 126 रँकला काहीच पोस्ट मिळाली नव्हती. इनफॅक्ट मी थोडासा नाराज जरी असलो पण ती मला माहिती होतं की मला यावर मिळणार नाही काहीच. मग असं नसतं की तुम्ही रँक तर मिळवली इतकी चांगली मग नेक्स्ट इयर तुम्ही नाही त्या पोझिशन्स नेक्स्ट इयरच्या पोझिशनमध्ये तुम्ही नाही हे करू शकत? नेक्स्ट इयर परत स्क्रॅच पासून सुरू करावं लागतं. पण ऑलरेडी तुम्ही अपियर केलंय, तुमचा रँक इतका चांगला आलाय, मग गव्हर्नमेंट तुम्हाला अलाउ नाही करत नेक्स्ट इयरच्या पोझिशन ओपन पोझिशन मध्ये कन्सिडर करण्यासाठी? नाही, असं नसतं. म्हणजे ते MPSCचा जो साचा असतो किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इन जनरल पूर्ण इंडियामध्ये ज्या होतात ते असेच असतात की प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू तुम्ही ते सगळं क्रॅक करून. येस, मी म्हणतोय की त्या कुठल्याही टप्प्यावर तुम्ही फेल झालात तर तुम्हाला स्क्रॅच पासून सुरुवात करावी लागते. पण याच्यात फेल झालेच नाही ना तुम्ही? म्हणजे पण 126 रँक मिळाला परंतु माझ्या म्हणजे तेवढ्या वॅकन्सीज नव्हत्या. 110 रँक पर्यंत जेवढे पोझिशन्स होत्या त्याच्यामधल्या सगळ्या फिल झाल्या, तुमचा नंबर मागे राहिला. म्हणजे 115 रँक पर्यंत वॅकन्सीज संपल्या माझ्या कॅटेगरीत असं. आणि मग त्यानंतर मी 2021चा आणि 22चा असे 2 अटेम्प्ट मी खूप सिरियस केले. म्हणजे स्पेसिफिकली 21ला मी खूप अभ्यास केला आणि 21ला मला गव्हर्नमेंट लेबर ऑफिसर हे पद मिळालं. त्यानंतर मी 22चा अटेम्प्ट दिला. 22चा जनरली आता तुम्हाला माहिती नसेल आमचा जो MPSCचा सिलेबस आहे तो ऑब्जेक्टिव्ह आहे, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे. आणि त्यावर्षी असं गव्हर्नमेंटची पॉलिसी ठरली होती की 2023 पासून आता आपण डिस्क्रिप्टिव्ह करूया, UPSC सारखं करूया, UPSC धर्तीवर आपण आपले सिलेबस करूया. मेन्सला डिस्क्रिप्टिव्ह असतं ना? नाही, राज्यसेवेला आतापर्यंत नाही, 24 पर्यंत. MPSC मध्ये नाही, सिलेक्टिव्ह फक्त. म्हणजे त्यात एक जी आहे पेपर तो आहे डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे ज्यात तुमची थिओरिटिकल रायटिंग असते, बाकी सगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत. 22चा मी खूप सिरियस अटेम्प्ट दिला कारण हा ऑब्जेक्टिव्हचा शेवटचा अटेम्प्ट असणार होता. आणि खूप एक तर आपण 3-4 वर्षापासून अभ्यास केलेला असतो, चान्स संधी नंतर मिळत नाही.
मी त्यात खूप केला, परंतु अपेक्षित रँक मिळाला नाही. मला 245 रँक मिळाला आणि त्यामध्ये मी परत डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर या पदावर सिलेक्शन झाले. परंतु सध्याचं जे आहे हा, right. म्हणजे काय होतं की मी आधी लेबर ऑफिसर होतो, त्यानंतर आता डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर, म्हणजे क्लास 2 ची पदं मला मिळत होती किंवा तिथपर्यंत तर मी सहज पोहोचलेलोच होतो. परंतु मला अपेक्षित होतं की अजून थोडं छान. हा, म्हणजे क्लास 1च का, कारण बरेच मुलं म्हणतात की तुला असं एम का आहे की क्लास 1 मिळावं किंवा अजून काय. तर ऑलरेडी मिळालाय गव्हर्नमेंट जॉब. बऱ्याच जणांना गव्हर्नमेंट जॉब मिळत नाही. आजकाल सगळ्यांचं असं असतं की नाही गव्हर्नमेंट जॉब पाहिजे, पण तो मिळणं पण फार कठीण आहे आणि तुला मिळालाय तरी सुद्धा. ते काय असतं की मला माहिती आहे की मी आता फ्लो मध्ये आहे, मला माहिती आहे की माझा अभ्यास चांगला होतोय, त्यामुळे मला स्वतःला वाटतं की मी केपेबल आहे, डिझर्विंग आहे कॅन्डिडेट. तर जेवढं उंचीवर पोहोचता येईल आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच आपण जर जास्त उंचीवर पोहोचलो तर आपण करिअर एंड खूप छान नोटवर करू शकतो. म्हणजे खूप खालून वर जाण्यापेक्षा आधीच जर एका पहिल्या टप्प्याला सुरुवात जर उंच केली तर करिअर आपल्या म्हणजे पर्सनल करिअरला खूप बेनिफिट होतो त्याचा. आणि अजून दुसरी गोष्ट असते की क्लास 1 जी पद असतात त्यांच्या कामाची व्यापकता खूप जास्त असते, त्यांच्याकडे जे पॉवर्स अधिकार असतात त्याची व्यापकता क्लास 2 पेक्षा अजून थोडीशी जास्त असते. तर तिथे अजून आपल्याला काम करायला जास्त संधी मिळते असं मला वाटतं, म्हणून तसा प्रयत्न होता मला. आणि अगदीच आधीपासून ठरवलं होतं का लहानपणीपासून कधी की मला गव्हर्नमेंट ऑफिसरच व्हायचंय आणि क्लास 1च व्हायचंय? म्हणजे हे काय असतं की निश्चित काही लोकांचं ठरलेलं असेलही, पण माझ्या बाबतीत हे मुळात नव्हतं की मी गव्हर्नमेंट ऑफिसर बनणार आहे किंवा MPSC UPSC करणार आहे. म्हणजे मनात कुठेतरी कंटिन्यू असतं की आपण 10वीला, आता मी जवाहर नवोदय विद्यालय नांदेडला होतो, तर 10वीला आमच्या स्कूलमध्ये नांदेडचे कलेक्टर श्रीकर परदेशी सर आले होते. ते आमच्या ॲन्युअल डेला वगैरे येतात, तर ते आले होते. तर ते कुठेतरी जेव्हा ते येतात अशी कोणतीतरी मोठी हस्ती येते तर आपल्याला थोडं मोटिवेटेड वाटतं की आपण पण असं काहीतरी करावं का, आपण पण या पोझिशनला पोहोचू शकतो का. पण हे खूप शॉर्ट स्पॅनमध्ये डोक्यात चालतं, नंतर आपण अजून आपल्या रुटीन वर्कमध्ये जातो. पण निश्चित ठरलेलं असं माझं असं सांगायचं म्हटलं तर 4th इयरच्या म्हणजे लास्ट इयरच्या इंजिनिअरिंगचं त्याच्यात सुरुवातीलाच मला वाटलं की मी जे प्रायव्हेट जॉब्स आहेत, आता माझं प्रोडक्शन होतं तर मला माहिती आहे की हे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये किंवा प्रोडक्शनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये तिकडे मला संधी मिळेल जॉबची. पण मला नाही वाटत होतं की मी तिथे लाईफ माझी पूर्ण लाईफ तिथे राहू शकेल का, तिथे मला इंटरेस्ट येईल का, माझं करिअर म्हणजे तिथे मी आनंदात राहू शकेल का, आणि तिथे ग्रोथ किती आहे. तर तेव्हा मी खूप सिरियस विचार करायला लागलो होतो की करिअरचा माझा पाथ कसा असायला हवा. तर त्यात माझा एक बेसिक इंटरेस्ट होता लहानपणीपासून, बुक्स वाचणे, त्याच्यानंतर पेपर वाचणे, डेली न्यूजपेपर वाचायचो मी. तर ते कुठेतरी वाटलं की आपलं GK असेल किंवा जे जनरल नॉलेज आहे ते बऱ्यापैकी आहे. म्हणजे हा गैरसमजच होता माझा, परंतु मला असं वाटलं की मी MPSC करू शकतो. तेव्हा मी विचार केला की आपण MPSCचा विचार केला पाहिजे किंवा UPSCचा इनफॅक्ट विचार केला पाहिजे. म्हणून मग तेव्हा हा निर्णय घेतला की मी कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये उतरेल. म्हणजे त्याआधी काही असं ठरलेलं नव्हतं. सुरुवात कशी केली अभ्यासाला, की काय प्लॅन होता की कसा अभ्यास करायचा आहे? कारण इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला अभ्यासाला चालू केली, मग इंजिनिअरिंग जेव्हा कम्प्लीट होईल त्याच्यानंतर बराच मोकळा वेळ, पण इंजिनिअरिंगचा लास्ट सेमिस्टर इज ऑल्सो इम्पॉर्टंट, तेवढा ग्रेड आपल्याला चांगला पाहिजे. तर मग प्रिपरेशनसाठी प्लॅनिंग काय होती आणि कसा अभ्यास, म्हणजे कसे कुठला सब्जेक्ट पहिले कुठल्या नंतर, असं कसं मॅनेज? आता मी माझं खरं त्यातून रियालिटी तुम्हाला दिसणार आहे की मी अभ्यास सुरुवात केली, परंतु अनफॉर्च्युनेटली मला एक छान असा मेंटॉर मिळालाच नाही की जो मला डिरेक्शन सुरुवातीपासून दिली की तू हे अभ्यास करावा, तू ही पुस्तक वाचावी, तुझा शेड्यूल हा असावा, तू इथे फोकस केलं पाहिजे. मला काहीच मिळालं. मी रँडमली पेठांमध्ये आलो अभ्यास करायला MPSCचा किंवा UPSCचा, परंतु माझी निश्चित दिशाच नव्हती. त्यात 1-2 वर्ष गेली अनफॉर्च्युनेटली. आणि मग मी 2018चा जो UPSCचा अटेम्प्ट दिला तो मी सिरियसली दिला होता. तोपर्यंत 1-2 वर्ष जेव्हा आपण नदीत उडी मारलेली असते, तुम्हाला काही माहित नसलं तरी हळूहळू का होईना आपण हातपाय मारायला लागतो आणि पोहायला शिकतोच. तसं एक मला आपोआप थोडीशी डिरेक्शन मिळत गेली स्वतःलाच. म्हणजे असं काही तो कुठले क्लासेस लावले नाही रिलेटेड टू दिस? म्हणजे MPSCत कसं असतं की 1 इयर इंटिग्रेटेड बॅचेस किंवा
6 मंथ्स क्रॅश कोर्स किंवा असं काही असतं. मी असे कोणतेच बॅचेस लावलेले नाही. मला गरजही वाटली नाही. इनफॅक्ट म्हणजे कधी कधी असं होतं की एखादा सब्जेक्ट आपल्याला डिफिकल्ट जातो किंवा किंवा आपल्याकडे वेळ कमी असतो, तर त्यासाठी आपण त्या सब्जेक्ट पुरता आपण एक मॉड्युलर क्लास लावू. तसंही मी एका सब्जेक्टला केलेलं आहे. कोणत्या? माझा मेन्सचा जो आहे HRD हा एक GS3चा विषय आहे. त्यासाठी मी क्लास लावलेला होता स्टेप अप अकॅडमीला. तर तेवढंच, फक्त तेवढ्यापुरतं मी क्लासचा उपयोग केलेला आहे. अदरवाईज मी सगळी सेल्फ स्टडी केली. इंजिनिअरिंग केल्यानंतर तू जेव्हा ठरवलं की MPSC ची एक्झाम किंवा UPSC ची एक्झामला जायचंय आणि तिकडे करून बघायचंय, हे जेव्हा तू पॅरेंट्सला सांगितलं, तो पॅरेंट्सची प्रतिक्रिया किंवा रिॲक्शन काय होती की कर किंवा नको करू, किंवा चांगला जॉब कर इंजिनिअरिंगचा, प्रोडक्शनमध्ये इंजिनिअरिंग केले चांगला जॉब मिळेल, अर्निंग लगेच स्टार्ट होईल, असंही असतं म्हणजे बऱ्याच जणांचं की आणि तू आता इंजिनिअरिंग केली, तू इकडे कसं काय वळतोय असं? जनरली पॅरेंट्स असं असतं की आता मुलगा ग्रॅज्युएशन संपत आले म्हणजे आता त्यांना वेळ लागलेले असतात की आता मुलगा अर्निंग करेल पुढच्या वर्षीपासून आणि मग आपल्याला थोडंसं काहीतरी सपोर्ट होईल फॅमिलीला. परंतु मी या बाबतीत खरंच खूप फॉर्च्युनेट आहे. आता माझे वडील शिक्षक आहेत. म्हणजे शिक्षकांना जनरली किंवा जे लिटरेट असतील पॅरेंट्स, अक्षर असतील, त्यांना बऱ्यापैकी गोष्टी माहीत असतात. पण तरीही माझ्या वडिलांनी कधीच कुठेच मला फोर्स केलेला नाही की तू आता जॉबच केला पाहिजे किंवा तू आता अर्निंग कर किंवा तू 1च वर्ष अभ्यास कर, त्यानंतर तुला मी काय चान्स देणार नाही. असं असतं म्हणजे बऱ्याच जणांना की करायचंय का, चल तुला 3 वर्ष दिले करून दाखव, नाही झालं तर बरोबर मग परत येऊन हाच जॉब करायचा किंवा हे करायचं, असं बऱ्याच जणांचं असतं. येस, म्हणजे बऱ्याचदा असं डेडलाईन दिली जाते की, आणि खरं तर ते बरोबर जरी असलं पण माझ्या बाबतीत फॉर्च्युनेटली हे झालं नाही. माझ्या वडिलांनी किंवा माझ्या आईनी किंवा इनफॅक्ट माझ्या फॅमिलीच्या कोणत्याही मेंबरनी मला कधीच फोर्स केला नाही की तू 1 वर्षच कर, 2 वर्षच कर किंवा 3च वर्ष कर. त्यांनी सपोर्ट केला. म्हणजे मला हे सांगायचं की त्यांनी मला माझ्यावर विश्वास ठेवला की हा करू शकेल, बघू आपण याला प्रयत्नाला आपण संधी देऊ. तर ते माझ्या बाबतीत चांगली गोष्ट ठरली असं मला वाटतं. कारण जर तसं नसतं, मी जसं तुम्हाला आता सांगितलं की पहिले 1-2 वर्ष माझी जवळजवळ वाया गेलेली. कारण मी त्यात मला डिरेक्शन नव्हती. प्रयत्न करत होतो, वाचत होतो, परंतु निश्चित दिशा नसल्यामुळे वाया गेली. तेव्हा ते म्हटलेच ते आता स्टॉप कर, तुझं काही झालेलं नाही. तर मग मी आता आज इथे नसतो, असं मला सांगायचं. पॅरेंट्स विषयी बोलतोय तर असंही काही असतं की फायनान्शियल बॅकग्राऊंड सगळ्यांचंच सेम नसतं. ज्यांना MPSC UPSC करायचं आहे, जर त्यांचं फायनान्शियल कंडिशन एवढं चांगलं नाही आहे आणि मग त्यांनी कधी अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे, आणि खरंच ते हुशार असतील किंवा म्हणजे त्यांनी कधी ठरवावं की हे आपल्याला करायचं आहे, हा माझा बेसिक प्रश्न आहे. का, कारण कधी कधी काय होतं 2-3 वर्ष अपिअर करतात एक्झाममध्ये आणि नाही होत बिकॉज ऑफ एनी रिझन, आणि मग ते नाही झालं की मग फ्रस्ट्रेट होतात, डिप्रेशन असतं किंवा घरून स्ट्रेस असतो सगळ्यांनाच की बाबा आपली फायनान्शियल कंडिशन तेवढी नाही, झालं तर फार भारी होतं. इथून आपण डायरेक्ट या उंचीवर नेऊन ठेवतो स्वतःला, स्वतःच्या फॅमिलीला, फ्युचर आपल्या पूर्ण जनरेशनला. पण जर ते नाही झालं तर कसं, मग कुणी अपिअर करावं, या एक्झाम द्याव्या कुणी, असं कसं वाटतं? म्हणजे पॅरेंट्ससाठी सुद्धा आणि मुलांसाठी सुद्धा तुम्हाला कधी कळेल की तुम्ही ह्या एक्झामसाठी योग्य आहात आणि तुम्ही ही एक्झाम दिली पाहिजे? आणि मला असं वाटतं की ना, प्रत्येक विद्यार्थी ज्यांना ही एक्झाम द्यायची आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी स्वतः पहिले तेवढा स्टडी करावा की आपलं फायनान्शियल कंडिशन काय आहे, विथ फॅमिलीचं आपल्याकडे प्लॅन बी आहे की नाही, आणि आपण किती हुशार आहोत किंवा आपण त्या MPSC UPSC क्रॅक करू शकतो का, ते थोडं समजलं स्वतःला तर ते इझी होऊन जातं पुढचं. तर मग हे स्टुडंट आणि पॅरेंट्स दोघांसाठीही तू काय सांगशील की कोणी द्यावी MPSC एक्झाम आणि कधीपासून मग सुरुवात करावी किंवा कसं ठरवावं या गोष्टी? हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. मला वाटतं की कुणी एक्झाम द्यावी किंवा कोणी MPSCचं प्रिपरेशन करावं हे पॅरेंट्सनी ठरवूच नाही मुळात. म्हणजे तुमचा मुलगा कितीही हुशार असला, तुम्हाला वाटत असेल की ह्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, काही असेल ते, किंवा तुमची तयारी आहे, तुमची सपोर्ट सगळं आहे, परंतु पॅरेंट्सनी कोणताच म्हणजे मुलाचं करिअर ठरवणं हे त्याच्यासाठी पूर्णपणे घातक आहे. म्हणजे ते कितीही चांगलं असेल, तुमचं इंटेन्शन खूप चांगलं असू शकतं, परंतु जर ते त्याच्या मनात नसेल ना, तर 2-3 वर्षानंतर किंवा इन फ्युचर कोर्स ऑफ लाईफ तो तुम्हाला ब्लेम करेल की
मला इकडे इंटरेस्ट नव्हता आणि ह्यांनी मला फोर्सफुली तिकीट टाकलं. कारण आजूबाजूचे कोणीतरी ऑफिसर झालेले असतात, गावात झाला, तालुक्यात झाला, आणि मग त्यामुळे काय होतं, पॅरेंट्सला वाटतं की माझाही मुलगा ऑफिसर झाला पाहिजे, माझा पण मुलगा असं चेअरवर बसला पाहिजे. परंतु पॅरेंट्सचं कामच नाही आहे. पॅरेंट्सचं काम हे आहे की मुलाला तुम्ही त्याचा निर्णय घ्यायला सक्षम बनवा आणि त्याचा तो जो निर्णय घेईल त्याला सपोर्ट करा. हे खरंच गरजेचं आहे. ही अवेअरनेस पॅरेंट्समध्ये असणं फार इम्पॉर्टंट आहे की तुम्ही तुमच्या मुलाला एवढं सक्षम बनवा, जसं तू बोललास की त्याचे निर्णय तो घेऊ शकतो आणि ते योग्य निर्णय कसे असतील याकडे तुम्ही लक्ष देऊ शकता. तुम्ही त्याचा गायडन्स द्या. लाईक तुला काय करायचंय, ओके, तुम्हाला त्याबद्दल ऑलरेडी माहिती आहे. दुसऱ्या प्रोफेशनमध्ये जरी असलात तरी असं होतं की त्याविषयी पॅरेंट्सना तर माहिती असते, ते आपल्यापेक्षा मोठे आहेत. सो ते तुम्हाला गाईड करतील की अच्छा तुला हे व्हायचंय, पण तुला यातले प्रोज अँड कॉन्स माहिती आहेत का, काय चांगल्या काय गोष्टी आहेत, काय वाईट गोष्टी आहेत. एखाद्याला भीती वाटते आणि तो म्हणेल की मला भाषण करायचं, तर नाही होऊ शकत. तर हे कुठेतरी खरं गायडन्स म्हणूया किंवा खरी गोष्ट आहे, एक्सपिरियन्स आहे, हे तुम्ही शेअर करू शकता मुलांसोबत. पण एक्झॅक्ट निर्णय त्यांनी नाही घेतला पाहिजे. म्हणजे काही जण फोर्स करतात. त्याच्यात ऍडिशन हे करू शकतो मी की मुलगा स्वतःहून जर तुमच्याकडे गायडन्स मागत असेल की पप्पा मला इथे कन्फ्युजन आहे, किंवा मला आई मला इथे मला समजत नाही की इथे काय करू, किंवा कोणत्या कॉलेजला घेऊ, मला आयडिया नाही, तर तुम्ही त्याला मदत करा. नक्कीच मदत करा. त्याला थोडीशी तुम्ही डिरेक्शन पण द्या. लिटरली ब्लेम करतात ते की मला तिकडे जायचं नव्हतं, ह्यांनी तिकडे टाकलं. मला इंजिनिअरिंग करायचीच नव्हती, मला BA करून MPSC करायची होती, मग त्यांनी तिकडे टाकलं. किंवा मला MPSC करायचीच नव्हती, उगाच ह्यांनी मला म्हणजे फोर्स केला, नाही ना तू हेच कर आणि तू UPSC कर, मला दिल्लीला पाठवलं उगाच. मग ते ब्लेम करायला लागतं. हे खूप चुकीचं होऊन जातं. आता हे माझ्या बाबतीत जे आहे, मला माहिती नाही, देवाचे आभार म्हणून की माझे आई वडील एवढी छान, म्हणजे मला त्यांनी एवढा सपोर्ट केला की मी माझ्या 10वी पासूनचे प्रत्येक माझ्या जीवनाचा निर्णय मी घेत आलोय. म्हणजे 11वीला मी जवाहर नवोदय विद्यालयामध्येच थांबेन, 11वी-12वीला, की बाहेर दुसऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईल, हा पण मीच निर्णय घेतला. इंजिनिअरिंगला जाईल की बायोलॉजीला जाईल, मेडिकल बॅकग्राऊंडला जाईल, हा पण निर्णय मीच घेतला. कोणत्या कॉलेजला जाईल, हा निर्णय मीच घेतला. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग झाल्यानंतर जॉब करेल की MPSC करेल किंवा व्हॉट एव्हर, तो निर्णय मीच घेतला. म्हणजे पण या गोष्टीमध्ये मला फक्त हा अँगल टाकायचा आहे की पॅरेंट्स शुड बी सपोर्टिव्ह की जर तुला इंजिनिअरिंग केली आहे तू आणि तू त्याच्यानंतर मग तुम्ही जॉब नाही करणार 4-5 वर्ष, तर मग फायनान्शियली तुमचे पॅरेंट्स स्टेबल असले पाहिजे किंवा त्या गोष्टीला हो म्हणणारे, सपोर्ट करणारे असले पाहिजे की कर, बघूया, काही गरज नाही कमवायची. तर तेवढं पाहिजे. बरोबर. तो विचार सुद्धा स्टुडंटनी सुद्धा केला पाहिजे आधीच. पॅरेंट्सला काही तुम्ही निर्णय घेताय, पण आता तू निर्णय घेतला कारण यू आर व्हेरी लाईक कम्फर्टेबल ऍट द टाइम ऑफ थिंकिंग की बाबा मी हा विचार करतोय, पण ह्या सगळ्या गोष्टी तुला ऑलरेडी माहिती होते की काय नाही म्हणणार मम्मी पप्पा. हा जो आहे, हा जो कम्फर्ट झोन आहे, पॅरेंट्सनी मला तेवढं कम्फर्टेबली ठेवलं माझा निर्णय घेताना की मला भीती नसायची की हा निर्णय घेतला तर माझे पप्पा काय म्हणतील. आणि एक स्वतःला सुद्धा तो अवेअरनेस पाहिजे, स्वतःच्या फॅमिलीचा सुद्धा, की बाबा मी जर पुढचे 4-5 वर्ष नोकरी नाही केली आणि मी घरी बसून अभ्यास केला तर मी सक्सेस झालो, वेल एंड गुड. नाही झालो तर काहीच प्रॉब्लेम होणार नाहीये. सध्या जे आहे तेच राहणार आहे फॅमिलीमध्ये वातावरण. सो ह्या गोष्टीचा स्टुडंटनी सुद्धा विचार केलाच पाहिजे. म्हणजे कारण निर्णय तुमचा आहे, लाईफ तुमची आहे, तर तुम्ही तुमच्या लाईफचा खूप सिरियसली विचार केला पाहिजे. जेवढा तुमचे पॅरेंट्स करतायत त्यापेक्षा किंवा 1% जास्त तुम्ही स्वतः केला पाहिजे. पॅरेंट्स तर नेहमी स्वतःच्या मुलाचा चांगलाच विचार करतील, ते कधीच चुकीचा विचार करत नाही. जसं की आता तुझ्या बाबतीत वेगळं झालं, माझ्या बाबतीत आता माझ्या मम्मी पप्पांनी सांगितलं इंजिनिअरिंग कर, मी केली, बट आय एम डुइंग गुड. असं नाही की ते काही चुकीचं सांगतील किंवा त्याच्यातनं काहीतरी चुकीचं होईल, किंवा आपल्याला कधी कधी असतं की होऊन जातं चांगलं. बरोबर, दोन्ही गोष्टी असतात. आता यात मला माझं जे फायनान्शियल बॅकग्राऊंड आहे, आता मी बऱ्यापैकी माझे रील्स व्हायरल झालेले आहेत, बऱ्याच वेगळ्या न्यूज चॅनल्सला माझी म्हणजे स्टोरी गेलेली आहे वगैरे. पण काय होतं की त्या न्यूज चॅनल्समध्ये कुठेतरी ते कॉम्पिटिशन येतं की ही स्टोरी व्हायरल कशी व्हावी, ते लाईक्स कसे जास्त यावे. त्यासाठी त्यांनी सांगितलं की आर्थिक परिस्थिती याची बेताची होती, मर्यादित आर्थिक परिस्थितीवर मात करून यांनी मिळवलं. तर मला स्पष्टपणे खूप क्लिअरली इथे सांगायचं आहे तुमच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून
की माझं फायनान्शियल बॅकग्राऊंड खूप स्टेबल होतं, कारण माझे वडील शिक्षक होते. त्यामुळे घरून सपोर्ट चांगला होता. आणि त्याच वेळी हे सगळं असतानाही मला मनात वाटायचं की घरच्यांना मी फायनान्शियली बर्डन द्यायचं नाही, कारण इथली वर्ष जी आहेत ते 1-2 वर्षात नाही होत, कधी 3, 4, 5 कितीही लागू शकतं. तर तेव्हा एक गोष्ट वेगळी झालेली आहे, ती म्हणजे माझा मित्र होता. माझा श्रीनिवास म्हणून माझा खूप बेस्ट फ्रेंड आहे, खूप जवळचा आहे. त्यांनी मला, आमच्या दोघांची एक अंडरस्टँडिंग होती की आपण लाईफ टाईम एकमेकांना सपोर्ट करायचा. तो आता IIT हैदराबादमधून त्याचं MTech झालंय आणि आता JP मॉर्गनमध्ये तो AWS क्लाउडमध्ये करतो. तर त्यांनी मला इथून मागच्या जवळजवळ 4 वर्षापर्यंत माझं पूर्ण मला पूर्ण फायनान्शियली सपोर्ट त्यांनी केले. म्हणजे घरच्यांना आपण बर्डन द्यायचंच नाही, असं नाही की घरचे करू शकत नाही, देऊ शकत नाही, पण आपण बर्डन त्यांना द्यायचं नाही. आपली तेवढी अंडरस्टँडिंग आहे, आपण मित्र आहोत. तर माझी दर महिन्याचे पैसे असो, कुठले असो, राहणं खाणं कम्युटेशन असो, किंवा इव्हन मी आपलं इंटरव्ह्यूला चाललोय तर इंटरव्ह्यूचं ब्लेझर असेल, हॉटेल असेल, रूम बुक करेल, काहीही, म्हणजे इनफॅक्ट प्रत्येक गोष्ट माझी फायनान्शियली त्यांनी हँडल केली. तर म्हणजे यातनं एक गोष्ट आहे की आपल्या आयुष्यामध्ये एक चांगला मित्र असणं, 1 असो 2 असो, खूप गरजेचं आहे. पॅरेंट्स तर असतातच सोबत, तुम्ही काही चुकीचं जरी केलं ना, थोडंसं बोलतील, पण ते शेवटी तुम्हाला त्याच घरी जाणार आहे, तुमचाच मुलगा आहे असं आहे. पण मित्र ही एक वेगळी कन्सेप्ट आहे आणि ती असलीच पाहिजे सगळ्यांच्या. आणि तो मला म्हणजे फक्त फायनान्शियली सपोर्ट केला असातला भाग नाही. माझे जेव्हा हे करिअरचे चढउतार चाललेले होते, अपेक्षित एकदा फेलियर आलं, पोस्ट मिळाली तर अपेक्षित मिळालेली नाही, वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी चालत असतात. त्या इमोशनल ट्रॉमामध्ये त्यांनी प्रत्येक सेकंद, प्रत्येक वेळेला त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे. म्हणजे आता माझी आई पण म्हणते की जेव्हा श्रीनिवास माझ्या घरी येतो, भेटतो, तेव्हा की आमच्या आई वडील म्हणून आम्ही जरी जन्म दिलेला असला तरी सुद्धा याच्या जे सक्सेसचं क्रेडिट आहे तो तुलाच आहे, कारण आम्ही दुरून बघतोय, तू जवळून प्रत्येक गोष्ट त्याची अनुभवतोय. तर ही खूप बऱ्याच वेळी असं होतं ना की आपण आई वडिलांसोबत काही गोष्टी शेअर नाही करू शकत, तर मित्रांसोबत खूप कम्फर्टेबली शेअर करतो. आणि चांगला मित्र असणं ही फार इम्पॉर्टंट आहे. कधी कधी काय होतं, तुमचे मित्र भरपूर आहेत आणि भारी आहेत, पण ते तुम्हाला चुकीच्या वाटेवरही नेऊ शकतात. सो तेही आहे. लकीली आय विल से थँक्यू टू हिम की चांगला मित्र आणि जो चांगल्या वाटेवर चाललेला असलेला सपोर्ट करतोय. आमच्या दोघांची तशी अंडरस्टँडिंगच होती. म्हणजे आमचा एक जरी फील्ड वेगवेगळ्या होत्या, आता त्याचा IT बॅकग्राऊंड आहे, त्याचं टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, माझा आता इकडे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये येतोय मी, पण दोघांनी आमच्या प्रत्येकाच्या निर्णयाला, प्रत्येक डिसिजनला सपोर्ट केला. त्याच्यानंतर कोणता निर्णय घ्यावा यावर आम्ही दोघं चर्वण करत बसायचो की आता काय केलं पाहिजे. मग तो मला सांगायचे, मागच्या इंटरव्ह्यूला जे आहे थोडंसं काहीतरी चुकलंय तुझा, हा प्रश्न तो असा बोलला पाहिजे होता, आता आपण वेगळं करूया. मग त्याच्यावर तो स्वतः रिसर्च करायचा, युट्यूबवर जायचा, गुगलवर जायचा, हे असं नाही, हे उत्तर आपण असं दिलं पाहिजे, आणि ते मग मला घेऊन यायचं की हे आपण असं बोललं पाहिजे. सोबत अभ्यास केलाय तुम्ही? हा, म्हणजे अभ्यास आम्ही सोबत केलं, पण त्याचं बॅकग्राऊंड वेगळं. म्हणजे त्यांनी एक्झाम दिली नाहीये, पण तुझ्यासोबत तुझ्याकडे दिलेली आहे. म्हणजे माझा जो अभ्यास आहे तर मी किती केलाय आणि माझे कोणते सब्जेक्ट आहेत, त्याच्यानंतर माझा आत्ता कोणता सब्जेक्ट चालू आहे, कशाचे नोट्स बाकी आहेत, हे सगळंच त्याला असायचं. तर त्यामुळे मी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून श्रीनिवास खूप आभार व्यक्त करू इच्छितो. आय एम ट्रुली ग्रेटफुल टू हॅव फ्रेंड लाईक यू इन माय लाईफ. बेस्ट फ्रेंड. आता थोडंसं MPSC विषयी बोलूया आणि थोडं UPSC विषयी, की दोघांमध्ये डिफरन्स काय आहे आणि कसं ठरवूया. की जसं तू अपियर केलं UPSC ला, एक्झाम दिली आणि मग तुझ्या लक्षात आलं की नाही बाबा UPSC नाही, आपण फोकस एकच ठेवूया MPSC. सो हे कसं ठरवायचं, काय डिफरन्स असतो दोन्हीमध्ये? आता 2024 पर्यंत जो आहे, म्हणजे MPSCची जी सगळ्यात महत्त्वाची एक्झाम असते, फ्लॅगशिप एक्झाम असते, ती असते राज्यसेवा. त्याच्यानंतर UPSCची असते सिव्हिल सर्व्हिसेस. तर या 2 एक्झाममध्ये जो बेसिक डिफरन्स हा होता की जो मेन्सचा सिलेबस आहे आणि मेन्सचं जे फॉर्मॅट आहे तो वेगळा होता. आता MPSC मध्ये मेन्स ऑब्जेक्टिव्ह आहे लार्जली, म्हणजे 90% सिलेबस आणि 90% पेपर्स हे ऑब्जेक्टिव्ह असतात, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न. एक पेपर हा डिस्क्रिप्टिव्ह असतो. UPSCचं मात्र त्याचे जवळजवळ
7 पेपर असतात, 7च्या 7 डिस्क्रिप्टिव्ह असतात, म्हणजे तुम्हाला लिहावं लागतं. म्हणजे MPSC मध्ये तुमच्या नॉलेजला, तुम्ही किती अभ्यास केलाय, तुम्ही काय काय रिटेन केलंय, किती एक्झॅक्टली ॲक्युरेटली तुम्हाला डेटा माहिती आहे, त्यावर तुमचा तो प्रश्न सॉल्व्ह होईल की नाही. म्हणजे 4 ऑप्शन्स आहेत आणि तुम्ही किती एक्झॅक्टली त्या पर्टिक्युलर ऑप्शन पर्यंत पोहोचता, याला महत्व आहे. म्हणजे तुमच्या नॉलेजला, तुमच्या रिडिंगला, तुमच्या रिव्हिजनला. परंतु UPSCला डिस्क्रिप्टिव्ह असल्या कारणाने तुमच्या रायटिंग केपेबिलिटी, तुमचं प्रेझेंटेशन आणि तुम्ही किती छान तुमचं मत आर्टिक्युलेट करता, ह्याला जास्त महत्व आहे. तर हा एक बेसिक डिफरन्स आहे. हा 2024 पर्यंतचा. ओके. आता 25 पासून MPSC ने सुद्धा तीच पद्धत अवलंबली आहे. तर आता जवळजवळ सिमिलर झाले पॅटर्न. म्हणजे अभ्यास वाढलाय. येस, अभ्यास वाढलेला नाही, फक्त एफर्ट वेगळ्या पद्धतीचे करायला लागतात. अभ्यास तेवढाच आहे, किंबहुना MPSC जास्त आहे असं नाही म्हणजे, तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागतो. परंतु UPSC मध्ये तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस जास्त करावी लागते. पण आता MPSC मध्ये की रायटिंग प्रॅक्टिस येस, राईट. आणि कसं निवडावं की MPSC ला जाऊ की UPSC ला जाऊ, फोकस स्वतःचा की दोन्ही कसं? आता जे आहे 2025 पासून जो MPSC आता सिलेबस बदललाय, पॅटर्न बदललाय, तर इथे खूप सोपं आहे की दोन्ही सेमच आहेत. दोघांचा पॅटर्न सेम आहे, सिलेबस सेम आहे, थोडासा मायनर डिफरन्स आहे, परंतु बाकी सगळं सिमिलर आहे. तर त्यात निवडायची गरजच नाही, तुम्ही अभ्यास करत राहा आणि दोन्ही अटेम्प्ट तुम्ही प्रॉपरली करू शकता. असं आहे. आधी वेगळं होतं माझ्या वेळेस डिसिजन घ्यायला, आता खूप सोपं झालं. आणि डेटा पॉइंट ऑफ व्ह्यू जर आपल्याला बोलायचं असेल तर किती म्हणजे जर तुला ऑन एन ॲव्हरेज लक्षात असेल की किती लोक अपियर करतात एक्झामला, किती जागा असतात? आता MPSCला जवळजवळ दरवर्षी 3 लाख, 3.5, 4, 3 ते 4 लाख लोक फॉर्म भरतात पूर्ण राज्यातून. आणि एक ॲव्हरेज आता यावर्षी 477 जागा होत्या, मागच्या वर्षी 300 जागा होत्या. तर ते डिपेंड आहे की वॅकन्सीज गव्हर्नमेंट किती काढतं. म्हणजे आता यात आपण जर सक्सेस रेशो बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की 400 भागिले 4 लाख, खूपच कमी. हां, तर जवळजवळ 0.1% सक्सेस रेट आहे. आणि त्यासोबत MPSC अजूनही काही परीक्षा आहेत, जशी कंबाईंड एक्झाम आहे, संयुक्त पूर्व परीक्षा, त्यानंतर ग्रुप Cच्या काही परीक्षा असतात. तर मुलं कुठं ना कुठं पास होतात, परंतु ओव्हरऑल जरी बघितलं तरी सक्सेस रेट आहे जे 1%च आहे सगळीकडे. येस, टोटल बघून. असं होतं का की म्हणजे मला हे विचारायचं की एवढे लोक अपेअर करतात, त्यातले 400च लोकांना जॉब मिळणार आहे दरवर्षी. बाकीच्यांमध्ये ज्यांचा रँक थोडाफार जवळ आहे, लाईक 1000 पर्यंत ज्यांचा रँक आहे आपण असं म्हणूयात, त्यांनी रिपीट केलं हरकत नाही. देर आर मोर चान्सेस की त्यांना नेक्स्ट टाइम जरा चांगला रँक मिळू शकतो. बट तुझ्या केसमध्ये मी जसं ऐकलं, पहिल्या वेळी जास्त चांगला रँक आहे, दुसऱ्या वेळी वेगळा आहे, असंही होऊ शकतं. पण त्यांनी रिपीट केलं तरी हरकत नाही. पण हे कधी थांबायचं कुठे? लाईक एक टर्म आहे कॅल्क्युलेटेड रिस्क. येस, कसं थांबायचं? हां, तू जसं म्हटलीस की आता कॅल्क्युलेटेड रिस्क जे आहे किंवा एक्झिट प्लॅन तुमचा कोणते, ही आता एक आपली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू देत किंवा तुमचं स्टार्टअप असू देत किंवा बिझनेस असू दे किंवा काही असू दे, प्रत्येक गोष्टीचा आपला एंट्री करण्याच्या आधी आपला एक्झिट प्लॅन ठरलेला हवा, तर तुमचं स्मूथ एक्झिट होतो. नाहीतर तुम्ही डिप्रेस्ड होता, तुम्हाला समजत नाही इथे किती वेळ घालवावा, इथे किती एफर्ट द्यावेत, आणि त्यानंतर एक्झिटचा प्लॅनच ठरलेला नाही, तर बऱ्याचदा तुमची कुचंबना होत जाते. आता MPSCच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मला असं सांगायचं आहे सगळ्यांना, व्ह्युअर्स असतील किंवा MPSCचे ॲस्पिरंट्स असतील, की तुम्ही अभ्यास करा, 2 वर्ष करा, 3 वर्ष करा. मला माहिती आहे की पहिल्या 1-2 अटेम्प्टमध्येच प्रिलिम्स पास होईल याची काही गॅरंटी नसते, शाश्वती नसते. परंतु जेव्हा 3 वर्ष झाले आणि तुमची कसलीच प्रिलिम्स निघत नसेल, म्हणजे काहीच तुम्हाला ब्रेक थ्रूच मिळत नसेल कसलाच, तर तुम्ही वेगळा विचार केलाच पाहिजे. पण असं होतं ना की बऱ्याचदा, म्हणजे सॉरी टू इंटरप्ट यू, पण तू इंजिनिअरिंग केली आहे, तुला ऑप्शन आहे की तू प्रोडक्शनमध्ये किंवा जे काही तुझं ग्रॅज्युएशन आहे त्याच्या पुढे MBA कर किंवा काही कर किंवा डायरेक्ट जॉबही करू शकतो. काही जणांनी तसं एज्युकेशनच घेतलेलं नसतं, त्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचारच नसतो केलेला की नाही मला गव्हर्नमेंट जॉबच हवा आहे आणि मी ते करणारच. पण नाही होत कधी कधी, मग त्यावेळी ना त्यांना प्लॅन बी नसतो, तर ते कसं करावं त्यांनी? एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. प्लीज लाईक, फॉलो, सबस्क्राईब टू ऑन बिकमिंग विथ प्रियांका. थँक्यू एव्हरीवन.
कीप लिसनिंग टू ऑन बिकमिंग.